मराठी भाषा संवर्धन उपक्रमांतर्गत इचलकरंजी महापालिका दरवर्षी रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमालेचं आयोजन करते। त्यानुसार यंदा 12 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्यानं आयोजित करण्यात आली आहेत। बुधवारी 12 फेब्रुवारी रोजी पहिल्या दिवशी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांचं मी आणि विनोद या विषयावर व्याख्यान होणार आहे। 13 फेब्रुवारीला प्राध्यापक डॉक्टर विनोद बाबर हे यशाचा शिवमंत्र या विषयावर नागरिकांशी संवाद साधणार आहेत। विनोद बाबर हे MBA MHD असून त्यांनी युवकांनी आयुष्यात यशस्वी कसं व्हावं याविषयी अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली आहेत। 14 फेब्रुवारीला आई कुठं काय करते या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या बाई कुठं काय करते या विषयावर नागरिकांशी विशेषतः महिला वर्गाशी संवाद साधणार आहेत। त्या गायिका आणि प्रसिद्ध कवयित्री आहेत। 15 फेब्रुवारीला आनंदी जीवन जगण्याची कला या विषयावर प्रसिद्ध योगाचार्य संगू गुरुजी यांचं व्याख्यान होणार आहे। संगू गुरुजी हे बेंगलोर इथल्या योगब्रह्म ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या सानिध्यात योग शिक्षक फेज 1 उत्तीर्ण झालेत। सध्या निसर्गोपचार तज्ज्ञ, रेकी मास्टर, सप्तचक्र हीलर, ॲक्युप्रेशर व ॲक्युपंक्चर ट्रेनर म्हणून ते काम करत आहेत। श्रीमंत बाबासाहेब नारायणराव घोरपडे नाट्यगृहात सायंकाळी 6 ते 8 या वेळेत ही व्याख्यानं होणार आहेत। नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय। यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, विजय राजापरे, बेबी नदाफ, जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे उपस्थित होते। इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर वाचनालय यांच्या वतीने व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे। 17वी व्याख्यानमाला आहे। या व्याख्यानमालेमध्ये खूप चांगले वक्ते आपण बोलवलेले आहेत। दिनांक 12 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत ही व्याख्यानमाला आहे। संध्याकाळी 6 वाजता रोज श्रीमंत घोरपडे नाट्यगृह येथे। तरी सर्व नागरिकांनी, महिलांनी, सर्वांनीच या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते।